मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक आपत्ती व्यवस्थापन उपघटक दुष्काळ याबाबत अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, मानव उद्योगधंद्यासाठी आणि इमारती उभ्या करण्यासाठी बेसुमार जंगलतोड करत आहे। जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून कधी महापूर तर कधी दुष्काळ अशी संकटे आपणावर येत आहेत। हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी निसर्ग निर्मित आपत्ती उद्भवते। अशा नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यताही असते। आपण वर्तमानपत्रात, टीव्हीवर, बातम्यामध्ये दुष्काळाच्या बातम्या वाचतो आणि ऐकतो। काही वेळेला दुष्काळाच्या झळा आपल्याला बसतात। तर आज आपण दुष्काळ म्हणजे काय, दुष्काळाची कारणे कोणती याबाबत माहिती घेऊया। दुष्काळ म्हणजे अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ। दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते। दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी काही मानव कृतीमुळे तर काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते। जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आढळतात। आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे। बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण व पूरग्रस्त प्रदेशात पडलेले आहेत। जगात जे दुष्काळ पडले त्यात भारत व चीन मधील दुष्काळ आहेत। मुलांनो, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे निश्चितपणे काहीतरी कारण असतेच। आपण म्हणतो दुष्काळ पडला, पण त्याचे कारण आपण कधीही शोधत नाही। दुष्काळाची कारणे मानव निर्मित व निसर्ग निर्मित अशी आहेत। प्रथम आपण मानव निर्मित दुष्काळाची कारणे पाहूया। झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे गरजा वाढत चालल्या। गरजा भागवण्यासाठी वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणात मानव करतो। त्यामुळे पाऊस कमी पडून दुष्काळ पडतो। कमी क्षेत्रात जास्त अन्न पिकवण्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करू लागलो। त्यामुळे शेतजमीन नापीक बनली आहे। पिकावर टोळधाड, घुशी, उंदीर, कीड इत्यादी प्राण्यापासून पिकांचा नाश होतो। यामुळे अन्नधान्याचा नाश होऊन दुष्काळ पडण्याची शक्यता असते। अवर्षण, अतिवृष्टी, पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकाचे नुकसान होणे, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल हेही दुष्काळाला कारणीभूत आहेत। दुष्काळाच्या मानवी कारणामध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश होतो। दुष्काळाला जसा निसर्ग जबाबदार आहे तसा मानव सुद्धा जबाबदार आहेच। आपल्याला ही सर्व कारणे समजून घेऊन दुष्काळाची परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुष्काळ म्हणजे काय, दुष्काळाची कारणे कोणती आहेत
याचा अभ्यास केला आहे. धन्यवाद.